नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते SIR बाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील. तर उद्या दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती आहे. वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. MIT विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रीतनंद बलदेव एज्युकेशन फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण येथील 15 एकर जमीन देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका पाहायला मिळते. या टीका करणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी परदेश दौरे फोटो सेशनसाठी करत नाहीत, ते भारताची जागतिक रणनीती मजबूत करण्यासाठी जातात, असं नवनाथ बन म्हणाले. पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये थंड हवा खात होते, तर मोदी देशासाठी रणनीती आखत होते, अशी टीकाही त्यांनी केली. मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल, पाईपलाईन कुठनं टाकायचे ते बघण्यासाठी. त्यांना पाहावं लागेल ना, त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील. पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी. परत तुम्ही इराणबरोबरचे संबंध बिघडवलेले आहात. इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही. चीन बरोबर तुमचे संबंध नाही. नेपाळ तुम्हाला किंमत देत नाही. तुम्ही कोणाच्या समुद्रमार्गातून ही पाईपलाईन टाकणार आहात हे आम्हाला सांगावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे परदेश दौरे लंडनवारीसारखे करत नाहीत. गेल्या वेळेला पहलगाममध्ये अटॅक झाला होता, तेव्हा उद्धवजी ठाकरे लंडनमध्ये थंड हवा खात बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी लंडनवारी करत नाहीत, ते देशाची रणनीती आखायला परदेश दौरे करतात. जागतिक पातळीवर भारताचं नेतृत्व मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय. ते काय लंडनमध्ये फोटो काढायला जात नाहीत, ते काय लंडनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालत नाहीत, ते काय लंडनमध्ये जाऊन मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करत नाहीत. ते या देशाची रणनीती ठरवतात, देशाचं धोरण ठरवतात. तुमच्यासारखं लंडनवारी ते करत नाहीत, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर पंतप्रधानांच्या आव्हानाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. डिझेल पेट्रोल काटकसर करण्याबाबत देखील बैठकीत सूचना देण्यात आल्या. डिझेल पेट्रोल आणि इतर ज्या काही बाबी या बाबतीमध्ये जे नियोजन करण्याच्या सूचना, काटकसर करण्याच्या सूचना, एक दिवस वाहन न वापरण्याच्या सूचना, जी काही ऑनलाईन बैठका घेण्याच्या सूचना प्रधानमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत, त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली आहे. महामंडळांचे वाटप करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. महायुतीवर टीका होईल असं भाष्य करू नका, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे. तर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे. बैठकीत जे ठरलं ते नेत्यांसोबत चर्चा करू, असं देखील भुजबळ म्हणाले. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला डॅमेज होईल, नुकसान होईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही करायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या आपण ह्या बाकीच्या सगळ्या आपली जी मगाशी सांगितली त्या सगळ्यांना आपण सांगायचे आहे. एक महत्त्वाची बातमी समोरते. सांगलीत जयंत पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सांगलीत जयंत पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 महत्त्वाचे नेते नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.